हॅलो फ्रेंड, सखी सहेली किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज तांदळाची खीर बनवायची आहे। एक पातेलं ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी। थोडंसं पाणी टाकून घेऊया। थोडंसं पाणी उकळलं की त्यात थोडं दूध घालायचं आहे। त्याच्यामध्ये घालूया आपण थोडं दूध। हे साई सगळं दूध घातलेलं आहे मी। याला उकळी येऊ देऊया। आणि खीर बनवायसाठी मी जे तांदूळ आहेत ना ते 4-5 तास भिजवत घातलेले आहेत आणि त्यानंतर भिजल्यानंतर त्याची बारीकशी अशी पेस्ट करून घेतलेली आहे। आता हे दुधाला बॉईल आलं की त्यात आपण ही पेस्ट घालूया। दुधाला आता उकळी येत आहे। हे सारखं असं ढवळून घेऊया दूध। आणि दूध जर साय असते ना त्या साईसकट वापरा, याने छान टेस्ट छान येते। हे बघा छान असं बॉईल झालेलं आहे। त्याच्यात आपण जे तांदळाची पेस्ट केलेली आहे, तांदूळ भिजू घालून जे मिक्सरला लावून काढून घेतलेली आहे हे घालूया त्याच्यात आणि सारखं ढवळत राहूया। त्याच्याने गुठळ्या होतात। हे बघा हे सारखं ढवळत राहायचं आहे। त्याच्याने तांदळाच्या पूर्ण अशा गुठळ्या तयार होतील। याच्यामध्ये सारखं ढवळूया असं। तुम्हाला घट्टपणाचं किती हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही जिथे तांदळाची जी पेस्ट बनवलेली आहे ना ती घाला तुम्ही। त्याच्यात आता घालूयात थोडी साखर तुम्हाला गोड किती हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही साखर वापरा। त्यालाही चांगलं मिक्स करून घेऊया। पूर्ण साखर आता विरघळलेली आहे बघा। त्याच्यातनं मी हे खोबरं आणि विलायची बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला ते घालूया। मिक्स करून आणि हे काजू आणि बदामाचे काप केलेले आहे ते घालून घेऊया आणि थोडंसं होऊ देऊया। आता हे बघा आता याला उकळी येत आहे आणि साखरही छान मेल्ट झालेली आहे। याच्यात टेक्स्चरचं खूप छान आलेलं आहे। एवढी घट्ट हवी असेल तेवढी घट्ट ठेवा, किंवा तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही दूध वापरू शकता। परत मला एवढी घट्ट हवी आहे। तयार आहे आपली तांदळाची खीर। तयार आहे आपली तांदळाची खीर। बघा किती छान दिसत आहे। एक वेळ नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग। एक वेळ नक्की ट्राय करा। आणि इथे ड्रायफ्रूट आहे ना, तुम्हाला जर तुपात तळून टाकायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता।